श्री स्वामी समर्थ. आपण जीवन जगत असताना आपल्याला दिवसभरात रोज काही ना काहीतरी अनुभव येतच असतात बघा. आणि आपण अनेकदा बघतो की कुणाची कधी खूप वाईट वेळ चालू असते तर कुणाची खूपच वाईट, अति वाईट चालू असते की ज्यातून ते बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करतात पण निघू शकत नाही. पण आपल्याला देवानेही काही अशी भावना दिली आहे की आपल्याला कधी कधी पुढे काय घडणार याची चाहूल लागते, किंवा आपल्याला काही असे संकेतही मिळतात की ज्यावरून आपल्याला पुढे काय होणार याची जाणीव होते. ते संकेत म्हणजे कधी जेव्हा तुम्ही देवघरात दिवा लावला आणि थोड्या वेळाने म्हणा किंवा लगेच म्हणा त्या दिव्यात तुम्हाला फूल किंवा काहीतरी आकृती तयार झालेली दिसते. कुणाकुणाला चंद्राचा आकार दिसतो तर कुणाला जास्वंदाचे फूल दिसते तर कुणाच्या दिव्यात अक्षरशः स्वामी महाराजांची प्रतिमा तयार झालेली दिसते. याचाच अर्थ असा होतो की तुम्ही जे काही देवाजवळ मागत आहात किंवा तुमची जी परेशानी आहे, अडचण आहे, ती आता हळूहळू कमी होत आहे किंवा ती देवांपर्यंत पोचली आहे. कारण बघा, आपण तर रोजच देवाला दिवा लावतो पण दिव्यात फूल हे एखाद्याच दिवशी तयार होते. म्हणून जर तुमच्या देवघरातील दिव्यात जर फूल तयार होत असेल तर समजा की तुमची प्रार्थना देवाजवळ पोचली आहे. आणि दुसरा संकेत म्हणजे आपण रोजच सकाळी सकाळी उठतो पण आपल्याला इतके फ्रेश कधी वाटत नाही. बऱ्याच वेळा असे वाटते की अजून आपण झोपलो असतो तर बरं झालं असतं. म्हणजे असं वाटतं की आपली झोप पूर्ण होत नाही. परंतु एखाद्या दिवशी आपल्याला इतके फ्रेश वाटते की आपल्याला असं वाटतं की हा दिवस खूपच वेगळा आहे आणि आपण एकदम आनंदित असतो. आपल्याला सकाळची लागणारी थंड हवा इतकी हवीशी वाटते की आपल्याला असं वाटतं की आता आपण थोडे सकाळच्या प्रसन्न वातावरणात फिरून येऊ. किंवा बऱ्याच वेळा आपण सकाळी उठून एका जागी शांतपणे बसतो. तर अशा वेळी समजून जा की तुम्ही तुमचे जे आज काम करणार आहे ते अगदी आनंदी आणि 100% यशस्वीच होणार आहे. तर हाही तुमच्यासाठी एक शुभ संकेत असतो. यानंतरचा तिसरा शुभ संकेत म्हणजे आपण बऱ्याच वेळा मंदिरात म्हणा किंवा इतरत्र देवस्थानी नारळ फोडतो. परंतु कधी काय होते की आपण जे नारळ फोडतो ते आतून खराब निघते. म्हणजे त्याला आपण म्हणतो की माझे हे नारळ खवूट निघाले. तेव्हा आपल्याला वाईट वाटते. तर याचाच अर्थ असा होतो की आपण जे नारळ देवाला फोडले ते देवानेच खाल्ले, म्हणजे आपले नारळ देवाला पावले. म्हणून हाही एक शुभ संकेत असतो. आणि याचाच अर्थ की तुमची जी इच्छा तुम्ही देवाला मागितली आहे ती पूर्ण झाली आहे किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आणि ती इच्छा कधी ना कधी 100% तुमच्यासाठी योग्य असेल तर पूर्ण होणार आहे. जर तुम्ही मंदिरात गेल्यावर जर आपण फोडलेला नारळ हा चांगला निघाला तर तो घरी पूर्ण न आणता मंदिरात इतरांना प्रसाद म्हणून वाटावा. यामुळे तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळते. यानंतरचा संकेत म्हणजे स्वयंपाकघरात आपण दूध गरम करण्यासाठी ठेवतो, परंतु ते दूध उतू न जावे म्हणून आपण गॅसचा स्पीड अगदी कमी करून ठेवतो की जेणेकरून दूध चांगले तापावे. इतकी काळजी घेऊनही आपले लक्ष असून सुद्धा एकदम अचानक दूध हे खाली जाते व पूर्ण गॅस म्हणा चूल म्हणा विझून जाते. अशा वेळी आपण खूपच नाराज होतो. परंतु हे दूध जर उतू गेले तर हे अत्यंत शुभ लक्षण आहे. यामुळे आपल्या घरात भरभराट होते, म्हणजे तुमचे ते दूध अग्निदेवतेला पावन होते. यानंतरचा शुभ संकेत म्हणजे जर तुम्ही अगदी सकाळी घराच्या बाहेर पडता तेव्हा तुम्हाला एखादा सफाई कामगार झाडू मारताना दिसतो किंवा आजूबाजूचे कुणीही झाडू मारताना दिसते, तेव्हा असे समजावे की आता आपली अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहे. यानंतरचा शुभ संकेत म्हणजे जर तुम्हाला
एखादी स्त्री पुरुष कुणीही पाण्याची भरलेली घागर घेऊन जाताना दिसल्यास तोही तुमच्यासाठी जलदेवतेच्या निमित्ताने एक अत्यंत शुभ संकेत असतो. जर तुमच्यासोबतही असे शुभ संकेत घडत असल्यास कमेंटमध्ये हो श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ.